आता नेक्स्ट पॉईंट बघा, जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, जो इम्प्लिफिकेशनचाच एक भाग आहे. ठीक आहे, सिंपल आहे. बघा, जो निगेशनची जी कन्सेप्ट बघितली आपण ती इथे अप्लाय करायची आहे. म्हणजे कशा पद्धतीने बघा, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह मी आधी इथे थिअरी जी आहे ती रीड करतो. फ्रॉम द कंडिशनल किंवा इम्प्लिफिकेशन पी इम्प्लाइज क्यू वी कॅन राईट डाऊन द 3 ॲडिशनल कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे ना, थोडक्यात त्या कंडिशनल स्टेटमेंटचे हे सब 3 स्टेटमेंट आहेत किंवा सब 3 पॉईंट्स आहेत. बघा, फर्स्ट आहे कॉन्व्हर्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हर्स? पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स कशा भेटणार आहे, तर क्यू इम्प्लाइज पी या पद्धतीने आपण लिहू शकतो. ठीक आहे, तर ही आहे कॉन्व्हर्सची कन्सेप्ट. म्हणजे काय, हा क्यू आधी लिहायचा आणि पी नंतर लिहायचा. असं जर केलं तर ती जे स्टेटमेंट होणार आहे ते स्टेटमेंट असणार आहे कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट. ठीक आहे, त्यानंतर आहे सेकंड इन्व्हर्स. इन्व्हर्स कशा पद्धतीने, तर बघा, जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर जर ह्या स्टेटमेंटचं जर इन्व्हर्स करायचं असेल तर इन्व्हर्स करताना ह्या पीचं निगेशन घ्यायचं आणि नंतर क्यूचं निगेशन घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे सिंपल आहे. दोन्ही जे स्टेटमेंट आहेत सिंपल स्टेटमेंट त्यांना निगेशन अप्लाय करायचं किंवा निगेशन फाइंड करायचं. म्हणजे पीचं निगेशन येईल निगेशन पी, बरोबर, आणि क्यूचं येईल निगेशन क्यू. या पद्धतीने अशी जर रचना असेल तर ते होणार आहे इन्व्हर्सचं. ठीक आहे, सिंपल आहे. कॉन्व्हर्समध्ये आपण फक्त क्यू आधी लिहितो आणि पी नंतर लिहितो, म्हणजे अल्टरचेंज करतो. इथे इन्व्हर्समध्ये निगेशन अप्लाय करतो, दोन्ही सिंपल स्टेटमेंटला निगेशन अप्लाय करतो. आणि लास्ट वन आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय कन्सेप्ट आहे बघा, सिंपल आहे. पी इम्प्लाइज क्यू असेल म्हणजे जर इम्प्लिफिकेशनचं जर स्टेटमेंट असेल तर ती कशा पद्धतीने लिहिता येईल, तर कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये आपण काय करणार आहोत, त्याचा आधी कॉन्व्हर्स घ्यायचा. म्हणजे जसं आपण कॉन्व्हर्स इथे बघितलं, पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स येणार आहे क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे ना, तसंच इथे कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये करायचं, बट त्याला निगेशन अप्लाय करायचं. म्हणजे या पद्धतीने हे बघा, क्यू घेतला त्यानंतर पी घेतला आणि त्या दोन्हींना पण निगेशन अप्लाय केलं. ठीक आहे ना, निगेशनचं सिम्बॉल अप्लाय केलं. ही जी कन्सेप्ट आहे ती आहे कॉन्ट्रापॉझिटिव्हची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हच्या ह्या 3 कन्सेप्ट या कंडिशनल किंवा इम्प्लिफिकेशन स्टेटमेंटचे सब पॉईंट्स आहेत. तर आता आपण या कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हचे काही एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे तुमची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे ना, हे मात्र तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, कॉन्व्हर्स म्हणजे काय, इन्व्हर्स म्हणजे काय आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, कारण ते पुढे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे, तर बघा, बेसिक एक्झाम्पल आहेत. राईट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ठीक आहे, सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ अमीर इज अ करेजेस देन ही विल जॉईन इंडियन आर्मी. इफ आणि देनची रचना आहे. इथे इफ आहे, इथे देन आहे, म्हणजे हे होल स्टेटमेंट जे आहे ते कंडिशनलचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे इम्प्लिफिकेशनचं स्टेटमेंट आहे. आणि जर आता असं असेल तर आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये आहे, कॉन्व्हर्समध्ये, इन्व्हर्समध्ये आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये. बरोबर, इथेच आत्ताच आपण बघितलेलं आहे. पी इम्प्लाइज क्यू असेल तर कॉन्व्हर्स करताना क्यू आधी घ्यायचा नंतर पी घ्यायचा. बरोबर, तोच क्रायटेरिया इथे फर्स्ट स्टेटमेंटसाठी अप्लाय करूया. इथे ह्या एक्झाम्पलसाठी बघा, आधी सिम्बॉलिकली लिहूया. पी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट, अमीर इज अ करेजेस, हे झालं पी स्टेटमेंट. आणि क्यू स्टेटमेंट म्हणजे कोणतं, तर देन नंतरचं, म्हणजे ही विल जॉईन इंडियन आर्मी. अमीर, आता ही म्हणजे कोण, तर अमीर असणार आहे, म्हणून इथे अमीर विल जॉईन इंडियन आर्मी हे झालं क्यू स्टेटमेंट. दॅट मीन्स पी इम्प्लाइज क्यू हे झालं आपलं पूर्ण इम्प्लिफिकेशनचं स्टेटमेंट. आता हे कन्वर्ट करायचं आहे आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये. तर बघा कशा पद्धतीने. सो फर्स्ट कॉन्व्हर्समध्ये करूया. कॉन्व्हर्समध्ये काय होतं, पी इम्प्लाइज जर क्यू असेल तर ते क्यू इम्प्लाइज पी होतं, म्हणजे हे स्टेटमेंट आधी आणि त्यानंतर हे स्टेटमेंट येणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने बघा, क्यू इम्प्लाइज पी, दॅट मीन्स इफ अमीर जॉईन्स इंडियन्स आर्मी देन ही करेजेस. बरोबर, या पद्धतीने हे स्टेटमेंट झालं कॉन्व्हर्सचं. आता कॉन्व्हर्स झालं. आता कॉन्व्हर्स नंतर येऊया इन्व्हर्सकडे. इन्व्हर्समध्ये काय करतो की जे पी इम्प्लाइज क्यू आहे ते ॲज इट इज ठेवतो, बट त्या पीला आणि क्यूला आपण निगेशन अप्लाय करतो. ठीक आहे ना, निगेशनचं सिम्बॉल अप्लाय करतो, म्हणजे ते थोडक्यात नकारार्थी सेंटेन्स बनवतो. बरोबर, निगेटिव्ह सेंटेन्स. बघा कशा पद्धतीने, पी स्टेटमेंट हे आहे, बरोबर, ह्या पद्धतीने आहे, आणि क्यू स्टेटमेंट ह्या पद्धतीने आहे. सो त्याला निगेशन अप्लाय केल्यानंतर अमीर इज अ करेजेस,
जर पीचं जर निगेशन फाइंड केलं तर आमिर इज नॉट करेजेस, बरोबर, अशा पद्धतीने येईल. आणि क्यूचं निगेशन काय येईल, आमिर विल नॉट जॉईन इंडियन आर्मी, अशा पद्धतीने भेटेल. म्हणजेच कशा पद्धतीने लिहिता येईल बघा, इन्व्हर्समध्ये इथे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, दॅट मीन्स इफ आमिर इज नॉट करेजेस, बघा मी जे इथे एक्सप्लेन केलं तेच इथे, इफ आमिर इज नॉट करेजेस देन शी विल नॉट जॉईन इंडियन आर्मी, अशा पद्धतीने. हे जे पूर्ण होल स्टेटमेंट झालं ते झालं इन्व्हर्सचं स्टेटमेंट. ठीक आहे. त्यानंतर लास्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये करूया. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय करतो की कॉन्व्हर्स थिंग अप्लाय करतो. म्हणजे पी इम्प्लाय जर क्यू असेल तर क्यू आधी लिहितो, नंतर पी लिहितो आणि त्या पूर्ण स्टेटमेंटला आपण निगेशन अप्लाय करतो. म्हणजे या पद्धतीने बघा, क्यू आधी लिहिला, त्यानंतर पी लिहिला आणि त्या पूर्ण जे स्टेटमेंट आहे त्याला आपण निगेशन अप्लाय केलं या पद्धतीने. म्हणजे स्टेटमेंट कशा पद्धतीने फॉर्म होईल, इफ आमिर डज नॉट जॉईन इंडियन आर्मी देन शी इज नॉट करेजेस. ठीक आहे ना, या पद्धतीने. आता यामध्ये तुम्हाला थोडंसं इंग्लिश ग्रामर चांगलं असणं आवश्यक आहे. ठीक आहे ना, कारण ते सेंटेन्स एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार झालं पाहिजे म्हणून इथे डज नॉट अप्लाय केलेलं आहे. इफ आमिर डज नॉट जॉईन इंडियन आर्मी देन ही इज नॉट करेजेस, या पद्धतीने हे जे सेंटेन्स आहे ते झालं कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं. ठीक आहे, सिम्पल आहे. बघा या पद्धतीने एक्झाम्पल होतं, असे दोन सिम्पल स्टेटमेंट होते, आमिर इज करेजेस, आणि क्यू स्टेटमेंट होतं आमिर विल जॉईन इंडियन आर्मी. त्यावरून आपण स्टेटमेंट आधी सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये लिहिलं, पी इम्प्लाइज क्यू, त्यानंतर कॉन्व्हर्स फाइंड केला. कॉन्व्हर्समध्ये आपण क्यू आधी लिहितो, नंतर पी लिहितो. नंतर इन्व्हर्समध्ये आपण पी क्यूची पोझिशन ॲज इट इज ठेवतो, बट त्याला आपण निगेशन साईन अप्लाय करतो. ठीक आहे ना, ते झालं इन्व्हर्सचं स्टेटमेंट. आणि नंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये आपण काय करतो की पी आणि क्यू जे पोझिशन आहे ती अल्टरचेंज करतो. म्हणजे पी हा क्यूच्या जागी येतो आणि क्यू हा पीच्या जागी येतो आणि त्याला आपण निगेशन अप्लाय करतो. ते जे स्टेटमेंट होणार आहे ते कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं. ठीक आहे ना, तर या पद्धतीने आपल्याला हे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हचे स्टेटमेंटचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर आता हे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन आर लिटरेट. आता हे एक्झाम्पल तुम्ही समजून घेऊ शकता. सिमिलर या टाईपमध्ये सॉल्व करायचं आहे. ठीक आहे ना, पी आणि क्यू असे दोन स्टेटमेंट घ्यायचे आहेत, नंतर त्याचा स्टेटमेंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे आधी सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये, आणि नंतर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह वन बाय वन फाइंड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट कन्सेप्ट ही लॉजिकल कनेक्टिव्हिटीची बघितली, त्यामध्ये निगेशन ही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघितली. ठीक आहे ना, निगेशनमध्ये काय बघितलं की जर सेंटेन्समध्ये नॉट हा जर वर्ड असेल तर तो नॉट वर्ड आपण काढून टाकतो. ठीक आहे ना, म्हणजे स्टेटमेंट जर होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं, सिम्पल होतं. म्हणजे फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स, अशा पद्धतीने त्याची ट्रूथ व्हॅल्यूज होती. त्यानंतर आपण कन्सेप्ट बघितली कंडिशनल किंवा इम्प्लिफिकेशन स्टेटमेंटची. ठीक आहे ना, इम्प्लिफिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काय होतं, जर सेंटेन्समध्ये इफ देनची जर रचना असेल तर ते स्टेटमेंट किंवा ते सेंटेन्स असणार आहे ते कंडिशनल किंवा इम्प्लिफिकेशनचं स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे ना, आणि त्यासाठी सिम्बॉल होता इम्प्लायचा, बरोबर. आणि एक ट्रिक बघितली, जर म्हणजे ट्रिकमध्ये काय होतं, पी हा हायपोथेसिस असणार आहे आणि क्यू हे आपलं कंक्लुजन असणार आहे. बट ट्रिकमध्ये काय होतं की जे कंक्लुजन आहे ते आपलं नेहमी ट्रू असणार आहे, बरोबर. आणि ते एका एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेतलं कंडिशनल स्टेटमेंटची पूर्ण कन्सेप्ट. त्यानंतर आपण कंडिशनल स्टेटमेंटची त्याच एक्झाम्पल थ्रू, म्हणजे एक्झाम्पल कोणतं बघितलं होतं की 12th पास होण्याचं जी थिंक आहे ते बघितलं होतं. ठीक आहे ना, 12वीची एक्झाम पास होण्याचं जे एक्झाम्पल आहे ते आपण एक्झाम्पल या कंडिशनल स्टेटमेंटसाठी यूज केलं होतं, बरोबर. आणि त्याच एक्झाम्पलवरून आपण ट्रूथ टेबल देखील समजून घेतला. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज कशा पद्धतीने आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये फाइंड करू शकतो ते आपण बघितलं. त्यामध्ये जर कंक्लुजन जर नेहमी ट्रू असेल तर आपल्याला फायनली सोल्युशन ते आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूज ही नेहमी ट्रू भेटते. बट जर कंक्लुजन हे जर फॉल्स असेल, ठीक आहे ना, कंक्लुजन जर फॉल्स असेल बट पी स्टेटमेंट जर ट्रू असेल तरी व्हॅल्यू आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये फॉल्स भेटते. म्हणजे या पद्धतीने बघा, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे बट सेकंड कंक्लुजनमध्ये फॉल्स आहे, त्यामुळे इथे फॉल्स भेटणार आहे. बट फर्स्ट स्टेटमेंट देखील फॉल्स आहे, सेकंड देखील फॉल्स आहे, ऑब्वियसली जे लास्ट स्टेटमेंट आहे ते आपलं ट्रू असणार आहे. ठीक आहे ना, या पद्धतीने आपण ही पूर्ण कंडिशनल स्टेटमेंटची कन्सेप्ट बघितली. त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंटवर आधारित 3 सब पॉईंट्स बघितले.
त्यामध्ये फर्स्ट पॉईंट होता कॉन्व्हर्स, त्यानंतर होता इनवर्स आणि लास्ट होता कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्समध्ये पी इम्प्लाइज जर क्यू असेल तर आपण अल्टरचेंज करतो क्यू इम्प्लाइज पी. त्यानंतर इनवर्समध्ये जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर पोझिशन पी आणि क्यूची ॲज इट इज ठेवून फक्त निगेशन साईन अप्लाय करतो. त्यानंतर लास्ट कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये पी इम्प्लाइज क्यू असेल तर आपण कॉन्व्हर्सची थिंग अप्लाय करतो, म्हणजे क्यू इम्प्लाइज पी लिहितो आणि त्या पूर्ण स्टेटमेंटवरती निगेशन अप्लाय करतो. ठीक आहे ना. ही जी पूर्ण कन्सेप्ट होती ती कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हची होती. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.